आहेत फक्त साक्ष देण्यासाठी आणि आपल्या चर्चचे नेहमी पास्टरांना ते ऐकत असतात, मेसेज ऐकत असतात आणि त्या म्हणतात मी 1 वर्ष झालं प्रभू येशूवर विश्वास ठेवते, खरोखर येशू जिवंत देव आहे, तारणारा देव आहे. आणि त्या म्हणतात की माझा खूप जोरात मोठा ॲक्सिडेंट त्यांचा झाला होता, ते गाडी चालू असताना त्यांचा चाक अचानक निघून गेला. कशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला सिस्टर? मी म्हणजे गाडीवरून येत होतं ड्युटी करून, तर रस्त्याने अचानक मागचं टायर निघालं गाडीच्या ह्याच्यातून, रनिंगमध्ये टायर निघालं आणि मी टायर निघाल्यामुळं ती गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि मी खाली पडले गाडीवरून. तर मला काही जास्त मार नाही लागला, तर मी याचा सगळा गौरव देवालाच देते की माझा जीव वाचला एवढा, म्हणजे हायवेला ॲक्सिडेंट होऊन सुद्धा. प्रभूने मोठ्या ॲक्सिडेंटमधून त्यांना वाचवलं. ते म्हणतात खरोखर प्रभू वाचवणारा देव आहे, संकट समयी प्रभू तारणारा देव आहे आणि म्हणून या सर्व साक्षीचा गौरव त्या प्रभू येशूला देत आहे. जोरदार टाळी प्रभू येशूसाठी. किती लोकांची इच्छा आहे प्रभूने तुमच्याशी बोलावं. देवाचा एक शब्द तुमचं जीवन बदलून टाकेल. देवाचा एक शब्द तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार करेल. कारण बायबल सांगतं देवाने शब्दाने सर्व काय बनवलं आहे. आमेन. आय सेड आमेन. या आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आज जेवढे लोक आम्हाला ऐकत आहेत, ऑनलाईन पाहत आहेत, इथं आलेले आहेत, या सगळ्यांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. कारण तू सगळ्यांवरती प्रेम करतो पिता. तुझी इच्छा आहे की प्रत्येक जीव आशीर्वादित असावा, तृप्त असावा. फादर, आज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे. मी प्रार्थना करतो प्रभू, एकही आजार नाही राहणार, एकही त्रास नाही राहणार. कारण बायबलमध्ये लिहिलं की तू आमची किंमत पूर्ण मोजली आहे. प्रभू, आज माझी प्रार्थना आहे की प्रत्येक जीव येशू ख्रिस्ताला ओळखू दे, तारला जाऊ दे पिता, त्याला देवाचं प्रेम कळू दे. आज प्रभू तुझ्या गौरवासाठी तुझे लेकरं बरे होणार. मग आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू होली स्पिरिट. प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझे उपकार मानतो पिता आणि प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण सगळे मिळून देवाच्या वचनाकडे येऊया. प्रत्येकाचं येशूच्या नावात स्वागत आहे. या जर तुम्ही मला ऑनलाईन पाहतात, कुटुंब मिळून तुम्ही एकत्र बसू शकता. सगळ्यांनी कृपा करून एकत्र बसा. सगळ्यांनी देवाचं वचन ऐकायला बायबल एकत्र घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकणार, प्लीज कृपा करून पूर्ण हृदयाने लक्ष द्या. कारण आज तुमचा सुटकेचा दिवस आहे. Yes, amen. आज तुमचा आशीर्वादाचा दिवस आहे. Yes. आज तुम्हाला मोकळं होण्याचा दिवस आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल सांगतं स्तोत्रसंहिता 23वा अध्याय आपण काढूया. ऐका देवाचं वचन. स्तोत्रसंहिता याचा 23व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज 5वं आणि 6वं वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय 5वं आणि 6व्या वचनामध्ये आपण आहोत. प्लीज या देवाच्या वचनाकडे. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय 5वं आणि 6व्या वचनामध्ये आपण आहोत. वाचूया. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे जेवण ठेवतोस, तू माझ्या डोक्याला तेल लावतोस, माझा पेला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी सर्व काळ वस्ती करीन. बायबल सांगतं की दावीद राजा आज तुम्हाला आणि मला सांगत आहे, यस, प्रभूमुळं माझा प्याला भरून वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला हित आणि प्रेमदा लाभतील. हालेलुया. आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल वस्ती करेल. आमेन. यस बिलीवर, ही देवाची परिपूर्ण इच्छा आहे आणि योजना आहे की प्रत्येक जीवनातला प्याला प्रत्येक जीवन भरून व्हायला पाहिजे. यस, देवाची परिपूर्ण इच्छा आहे की तुमच्या जीवनातले प्रत्येक दिवस खचितच तुम्हाला हित आणि प्रेम द्या असली पाहिजे. हालेलुया. याच कारणासाठी देवाने आपल्याला बनवलेलं आहे. याच कारणासाठी देवाची इच्छा आहे की त्याचे लेकरं भरून आणि ओव्हरफ्लो भरून वाहणारे पाहिजेत. हालेलुया. पण अनेक जीवन आज रिकामे आहेत. आज अनेक घरामध्ये आशीर्वाद नाहीये. आज अनेक जीवनामध्ये प्रेम द्या आणि त्यांच्या घरामध्ये हित नाहीये. आज अनेक लोक जगतात देवाच्या आशीर्वादापासून लांब आहेत. त्यांना असं वाटतं की देव माझ्यावरती आशीर्वाद होतणार नाही.
नो, मला देवाच्या आशीर्वादाची गरज नाहीये. आणि बिलीवर ते दिवसेंदिवस त्रासात आणि दुःखात आणि पूर्णपणे अशांतीमध्ये जगत आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नो, बायबल मधले की देवाची इच्छा आहे तुमचा प्याला, तुमचं जीवन, तुमचं घर, तुमचं भविष्य आशीर्वादाने ओव्हरफ्लो झालेलं असावं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाची इच्छा आहे की तुमचा प्याला भरून व्हावा. देवाची इच्छा आहे की तुम्हाला हित आणि प्रेम द्या लाभावे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाची इच्छा नाही की तुम्ही रिकामे असावे. तुम्ही पूर्णपणे दुसऱ्यांपुढे हात पसरणारे असावे. तुमच्याकडे आशीर्वाद अजिबात नसावे. तुम्ही दुःखात आणि त्रासात जगावं ही देवाची इच्छा नाहीये. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय की देव या पृथ्वीवरती पाहतो त्यावेळेस तो तुमच्या माझ्याकडे अशा रीतीने पाहतो की त्याने तुम्हाला आशीर्वाद द्यावा. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आय सेड प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय तर तुम्ही प्लीज कृपा करून देवाचं वचन ऐकलं तर तुम्ही प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन नीतिसूत्र याचा 10व्या अध्यायामध्ये आपण येऊया. ऐका देवाचं परिपूर्ण इच्छा वाचूया. नीतिसूत्र याच्या 10व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज 22 वचन वाचूया. ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया. ऐका. परमेश्वराचा आशीर्वाद धनवान करतो आणि तो त्याबरोबर दुःख देत नाही. बायबल सांगते की देवाचे आशीर्वाद धनवान करणारे आहेत. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि बायबल सांगते की त्याबरोबर तो दुःख देत नाहीये. हालेलुया. Hallelujah. या अनेकांना असं वाटतं की देव आशीर्वाद देतो पण दुसऱ्या बाजूला दुःख आहे, दुसऱ्या बाजूला त्रास आहे, दुसऱ्या बाजूला समस्या आहे. सिस्टर ब्रदर, तुमच्या लेकरांकडे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक दिवशी तुमच्या लेकरांना तुम्ही आशीर्वादित, तृप्त असलेले, पूर्णपणे जीवनाने भरलेले अशी लेकर तुम्हाला पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हाऊ कम देन देवाच्याकडे तुम्ही पाहता तर देव असा नाहीये. देव माणसाचा निर्माण करणारा आहे. Yes, amen. आणि देवाची इच्छा आहे की माणसाने भरून असलं पाहिजे, तृप्त असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एक दिवशी एक बहीण माझ्याकडे आली. तिने मला सांगितली, पास्टर माझं लग्न झालेलं आहे, माझ्या लग्नाला अनेक वर्ष झालेले आहेत, पण पास्टर माझ्या जीवनामध्ये अजिबात शांती नाही, आमच्या जीवनात आशीर्वाद नाहीये. माहित नाही आम्ही कमवतो पण आम्हाला माहित नाही टिकत का नाहीये. पास्टर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करतो पण अपयश आमच्या वाट्याला आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अनेक वेळा दोघांमध्ये भांडणं झाले. अनेक वेळा ही बहीण आपल्या माहेरात होती पण या बाईचा विश्वास पक्का होता, हिचं घरानं अविश्वास होतं. आणि मला सांगितलं की पास्टर तुम्ही प्रार्थना करा की माझ्या घराण्यामध्ये देवाने आशीर्वाद ओतले पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि तिने मला सांगितले पास्टर मागच्या निवडणुकीमध्ये सरपंच म्हणून मला उभा करण्यात आलं आणि देवाच्या कृपेने पास्टर मी काही नसताना देवाने मला निवडून आणलं. Yes. आज मी सरपंच झाले. आज सगळ्या गावामध्ये देवाने मला उंच केलं. आम्ही आशीर्वादित झालेलो आहोत पास्टर आणि देवाने मला उंच आणि उंच केलेलं आहे. आज तेवढी आनंदी आहे. Yes. आज तिचा जीव सुखी आहे. ती मला फोन करून सांगते पास्टर आज मी माझी लायकी नव्हती पण मी ऑफिस मध्ये आज चेअरवर बसते, सगळे लोक माझं ऐकतात, आशीर्वाद आमच्या घरामध्ये आलेत. माझा पती, मी आणि माझं कुटुंब येशूचे मनापासून आभार मानतो की देवाने आमचं घर, रिकामं घर परत एकदा भरलेलं आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. सिस्टर ब्रदर, मे बी शैताने तुझं घर रिकामं केलं असेल. मे बी तुझ्या जीवनामध्ये एवढे त्रास असतील की तुला वाटत नसेल की पास्टर माझा प्याला केव्हा भरेल, माझं जीवन केव्हा ओव्हरफ्लो होईल. नो नो नो, हे तुझ्या कल्पना आहेत, हे तुझे विचार आहे. जर तू देवाकडे पाहिलं तर देवाकडे तुला द्यायला सर्व काय आहे. Yes. आणि बायबल सांगतं त्याने तुझ्यासाठी सर्व काय ठेवलेलं आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तो देव अब्रामाला म्हणाला, जर तुम्ही इब्री करासपत्र याचा 6वा अध्याय काढला, वाचूया देवाचं वचन. इब्री करासपत्र याचा 6वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन वाचूया. ऐका देवाचं वचन. इब्री करासपत्र 6वा अध्याय आणि प्लीज 14 आणि 15 वचनामध्ये आपण आहोत. वाचूया. मी तुला आशीर्वाद देईनच देईन देव अब्रामाला म्हणतो मी तुला आशीर्वाद देईनच देईन, व तुला वाढवीनच वाढवीन. मी तुला वाढवीनच वाढवीन. आणि याप्रमाणे अब्राहमाने धीर धरून वाट पाहिली तेव्हा त्याला त्या अभिवचनाचे फळ मिळाले. बायबल सांगतं अब्रामाला कळालं की ज्याने मला वचन दिलेलं आहे मी त्याची वाट पाहणार. आणि ज्यावेळेस त्याने धीर धरून वाट पाहिली देवाने त्याला उंच केलं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सिस्टर ब्रदर, आज तुम्ही माणसाकडे आलेले नाहीये, आज तुम्ही जिवंत देवाकडे आलेले आहात. Yes. आणि एक गोष्ट मला सांगायला आवडेल, देवाकडे तुम्हाला द्यायला आत्मिक आशीर्वाद आहेत, शारीरिक आशीर्वाद आहेत, आर्थिक आशीर्वाद आहेत,
सगळे पैशाचे आशीर्वाद आहे, उन्नतीचे आशीर्वाद आहे, उंच करायचे आशीर्वाद आहे, तुझी मान उंच करायचे आशीर्वाद आहे, सर्व आशीर्वाद देवाकडे आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही बहीण मला सांगत होती की पास्टर ज्यावेळेस माझं लग्न झालं कोणी मला विचारत नव्हतं, माझ्या घरात सगळे लोक मला तुच्छ लेखत होते, मला प्रार्थना करू देत नव्हते. पास्टर मी निराश असायचे, मला असं वाटलं मी का लग्न केलं, मी काय ह्या घरामध्ये आले. मी तिला सांगितलं की सिस्टर, जर तू जिवंत देवावरती विश्वास ठेवते तुझ्यामुळे ते घर आशीर्वादित होईल, Yes. तुझ्यामुळे देव त्या घराला उंच करेल. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि या बहिणीने मला सांगितले पास्टर खरोखर देव महान आहे आणि आज देवाने माझ्यामुळं माझ्या कुटुंबाला आशीर्वादित केलेला आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सिस्टर अँड ब्रदर, तुमचा देव जो आहे तो तुमच्याकडे ज्यावेळेस पाहतो त्याला तुमच्यावरती आशीर्वाद ओतायला आवडतं. आमेन. नक्की त्याला तुमच्यावरती आशीर्वाद, आरोग्य, सामर्थ्य आणि सर्व काही द्यायला आवडतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय देवाचं वचन? आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. बोलूया माझ्या मागे, माझा देव माझा देव माझ्यावरती आशीर्वाद ओतणार आहे, आशीर्वाद ओतणारा आहे. तो माझा प्याला भरून वाहणारा देव आहे, तो माझा प्याला भरून वाहणारा देव आहे. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम द्या माझ्या मागे चालतील. हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील. हालेलुया. हालेलुया. देव इस्रायल लोकांना म्हणाला, जर तुम्ही अनुवाद याचा 8वा अध्याय काढला, वाचूया देवाचं वचन. अनुवाद याच्या 8व्या अध्यायामध्ये आपण येऊया आणि वाचूया प्रभूचं वचन. प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे. अनुवाद याचा 8व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि 18व्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 18व्या वचनाच्या पुढे आपण वाचूया. ऐका देवाचं वचन. सावध आहेस. अनुवाद याचा 8वा अध्याय, सिस्टर, अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 18 वचन वाचूया. तर परमेश्वर तुझा देव याची तू आठवण ठेव. यात परमेश्वर तुझा देव याची आठवण ठेव. कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. कारण तुला संपत्ती द्यायला, तुला उन्नती द्यायला शक्ती देणारा माणूस नाहीये, देव आहे. आमेन. आज ज्या माणसाची शक्ती त्याच्या स्वतःच्या त्याचा भरोसा शक्तीवरती होता, आज तो पडलेला आहे. Yes. आज जगामध्ये आर्थिक परिस्थिती डाऊन झालेली आहेत, मोठमोठे शेअर बाजार कोसळलेले आहेत. अनेक लोक जे करोडपती होते आज ते घरामध्ये पूर्णपणे उदास आणि निराश बसलेले आहेत. मला असं सांगण्यात आलं की जे मोठमोठ्या पदावरती होते आज त्या रस्त्यावरती पालेभाज्या विकत आहेत आणि त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारचं सोर्स नाहीये. पण बायबल सांगतं देव तुला सर्व गोष्टी कमवायला शक्ती देणारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया 18 वचन. ऐकूया देवाचं वचन. तर परमेश्वर तुझा देव याची तू आठवण ठेव. या त्याची आठवण ठेव. कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. आमेन. अशासाठी की त्याने आपला जो करार तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहून केला तो त्याने आजच्या प्रमाणे स्थापावा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव देव इस्रायल लोकांशी पुढे बोलत होता. प्लीज ऐकूया काय लिहिलेलं आहे. आणि असे होईल की परमेश्वर तुझा देव याला तू विसरलास आणि दुसऱ्या देवांच्या पाठीमागे चालून त्यांची सेवा केलीस आणि त्यांच्या पाया पडलास, तर मी आज तुझ्या विरुद्ध साक्ष देतो की तुम्ही खचितच नाश पावाल. पुढचं वचन. परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐकली नाही, म्हणून जी राष्ट्रे परमेश्वर तुमच्या पुढून नाहीशी करीतो त्यांच्याप्रमाणेच तुम्ही नाश पावाल. या आज माणूस देवाची वाणी ऐकत नाहीये. आज माणसाचं हृदय त्याने कडक केलेलं आहे आणि त्याला असं वाटतं की पास्टर मला देवाची गरज नाहीये. नो सिस्टर, नो ब्रदर, माणूस देवापासून आलाय आणि देवाद्वारेच तो जगणार. यस. माणसाला देवाने निर्माण केलंय आणि तोच माणूस माणसाला सांभाळणारा आहे. आमेन. माणसाला देवाने पृथ्वीवरती ठेवलंय आणि तोच त्याच्यासाठी पाऊस आणि सूर्य उगवणारा देव आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की माणसाला अशा प्रकारे बनवलंय. तर तुम्ही प्लीज कृपा करून ऐकलं. उत्पत्ती याचा 1ला अध्याय आपण काढूया. ऐका देवाचं वचन. कशा प्रकारे देवाने निर्मिती केली आणि देवाची परिपूर्ण योजना माणसासाठी काय होती आणि आजही आहे. वाचूया उत्पत्ती याचा 1ला अध्याय आणि 26व्या वचना पुढे आपण जाऊया. ऐकूया देवाचं वचन 28व्या वचनापर्यंत वाचूया. आणि देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिच्छायेसारखा मनुष्य निर्माण करू आणि समुद्रातल्या माशांवर व आकाशातल्या पक्ष्यांवर व गुराढोरांवर व सर्व पृथ्वीवर व पृथ्वीवर सरपटतो त्या प्रत्येक सरपटणाऱ्या जीवावर ते धणीपण करोत. बायबल सांगतं की देवाने माणसाला त्याच्या प्रतिरूपात बनवलंय.
त्याच्या आवडीनुसार बनवलंय. याचा अर्थ जसा देव दिसतो तसा माणूस बनवला गेला. याचा अर्थ जसा देवा पूर्णपणे या जगाचा निर्माण करणार आहे, त्याप्रमाणे देवाची इच्छा होती की माणसाने अधिकारी असावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पुढे असं लिहिले, वाचूया, ऐका देवाचं वचन. आणि देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणला. देवाच्या प्रतिरूपात त्याने त्याला अस्तित्वात आणले. नर व नारी अशी त्याने अस्तित्वात आणली. आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आणि देवाने त्यांना म्हटले, तुम्ही सफळ व्हा व बहुत पठवा व पृथ्वी भरा आणि ती हस्तगत करा आणि समुद्रातल्या माशांवर व आकाशातल्या पक्ष्यांवर व पृथ्वीवर हालचाल करणाऱ्या प्रत्येक जीवावर धनीपण करा. बायबल सांगते की देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि देवाला सफल व्हा, बहुगुणित व्हा आणि आकाशातील पाखरांवर, पृथ्वीवरती आणि समुद्रातल्या माशावर अधिकार गाजवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पायी देवाची उत्पत्ती आहे, पायी देवाची परिपूर्ण योजना आहे. पण माणसाने देवाचं ऐकायच्या ऐवजी शैतानाचं ऐकलं. माणूस देवाचे मार्ग निवडण्याच्या ऐवजी त्याने शैतानाचे मार्ग निवडले आणि तो अपयशी झालाय. आज त्याच्यावरचं गौरव निघून गेलाय. आज तो पापामध्ये जगत आहे. आज त्याला पापाने वेढलेलं आहे. आज तो देवाच्या आशीर्वादापासून लांब आहे. त्याला असं वाटतं की मी भरलेलो आहे आणि एका क्षणात तो खाली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आज 1.5 वर्षात लोकांनी पाहिलं की काय माणूस काय आहे आणि माणूस आपल्या स्वतःच्या शक्तीवरती काय करू शकतो. आणि आज माणूस पूर्णपणे घरामध्ये आहे, भीतीमध्ये. अनेक नोकऱ्या गेल्या. ज्यांनी आपल्या नोकऱ्यावरती विश्वास ठेवला, या काळामध्ये नोकऱ्या गेल्या आणि त्यांना कळून चुकलं, यस, देवाविना आम्ही शून्य आहोत. अनेक फोन आम्ही रोज अटेंड करत आहोत आणि त्या फोनवरती सांगण्यात येतं की पास्टर मला नोकरी नाही, पास्टर मी घरामध्ये बसलेला आहे. काल एक फोन मला नाशिकहून आला. मला सांगण्यात आलं की पास्टर माझी पत्नी जी आहे माझ्यापासून डिवोर्स घ्यायला तयार आहे. का? कारण मला नोकरी नाही पास्टर. पास्टर मला कुणी नोकरीवर घेत नाहीये. का? कारण बायबलमध्ये लिहिलंय ही देवाची इच्छा नाही, पण शैतान माणसाला रिकामा करणार आहे. शैतान माणसाला बर्बाद करणार आहे. शैतान माणसाला देवाच्या आशीर्वादापासून लांब ठेवणार आहे. शैतान माणसाला जगू न देणार आहे. पण आनंदाची बातमी आहे, येशू आलेला आहे. आमेन. आनंदाची बातमी आहे की तारणारा आलेला आहे. आनंदाची बातमी आहे की आशीर्वाद देणारा आलेला आहे. आमेन. आनंदाची बातमी आहे की माणसाची किंमत मोजणारा आलेला आहे. Yes. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं की देवाने माणसाला धनी म्हणून निवडलं, धनी पण करायला. त्याला आशीर्वाद दिला, सफल व बोलला. पण आज सफल आहे का माणूस? पहा की माणूस आज आशीर्वादित आहे का? प्रेज गॉड. जे देवावरती विश्वास ठेवतात ते 100% आशीर्वादित आहे. Yes. आज तुमच्या जीवनाकडे पहा आणि जर तुम्ही रिकामे असताल आणि तुमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद नाहीये, तर आज देव तुला म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, ये माझ्याकडे. आणि जे जीवन तुझं रिकाम आहे, मी परत एकदा भरणारा देव आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल एका ब्रदरनी आम्हाला सांगलीहून फोन केला. तो म्हणला की पास्टर 1.5 वर्षापासून आम्ही तुम्हाला यूट्यूबवरती ऐकत आहोत. आम्ही अत्यंत कंगाल लोक, काही नसलेले, एक सायकल सुद्धा आमच्याकडे नव्हती, शापित लोक आम्ही, आमचं घर रिकामं पास्टर, आम्ही फक्त जगायचं म्हणून जगत होतो. पण कोणतीने आम्हाला सांगितलं येशू ख्रिस्त जो आहे तो दुबळ्यांवरती दया करतो. आमेन. येशू ख्रिस्त जो आहे तो आशीर्वाद देणार आहे. Yes. जर तुम्ही स्तोत्र संहिता याचा 113वा अध्याय काढला, वाचूया देवाचं वचन, ऐकूया देवाचं वचन. स्तोत्र संहिता याचा 113वा अध्यायामध्ये आपण आहोत आणि वाचूया 7 आणि 8 वचनामध्ये आपण येऊया. ऐका देवाचं वचन. स्तोत्र संहिता 113वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये आपण आहोत. वाचूया, ऐका देवाचं वचन. तो दुबळ्याला धुळीतून उठवतो, तो दुबळ्याला धुळीतून उचलतो, तो दरिद्र्याला उकिरड्यावर उचलतो, तो दारिद्र्याला उकिरड्यान उचलतो. ते यासाठी की का उचलतो? ऐका, यासाठी की आपण त्याला अधिपतींच्या बरोबर, आपल्या लोकातल्या अधिपतींच्या बरोबर बसवावे. आपण त्याला लोकांच्या अधिपतींबरोबर बसवावे. कोणाला? दुबळ्याला. Yes. कोणाला? खाली पडलेला. कोणाला? जो रिकामा आहे. कोणाला? ज्याला शैतानाने पिडलेलं आहे. कोणाला? ज्याच्या घरात बरकत नाही, त्याला देव उचलणार आहे. आमेन. त्याला येशूच्या नावात देव उचलणार आहे. Yes. आज तुझा देवापासून उचलण्याचा, उंचावर ठेवण्याचा आशीर्वादाचा दिवस आहे ब्रदर. आशीर्वाद म्हणजे मी तुम्हाला असं नाही म्हणत फक्त पैसे आणि हे, नो 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 नो.
देवाचा आशीर्वाद फक्त पैशामध्ये नाहीये, पण सर्व बाजूनी माणसाला पूर्णपणे घेरून टाकणारा आहे. Yes. आणि ज्यावेळेस देवाचे आशीर्वाद तुझ्यावरती असतात, तू किरड्यावरती नसेल, नो, तू धुळीत पडलेला नसेल, Yes. तू शापित नसेल, नो, तुझं जीवन केव्हाच निराश नसेल, नो, आजार तुझ्या जवळ येणार नाही, नो, तू केव्हाच खाली पडलेला नसेल. या ब्रदरनी मला सांगितलं की पास्टर अशा प्रकारचं जीवन होतं. आम्ही ख्रिस्ती लोक नव्हतो, पण कोणीतरी आम्हाला सांगितलं सर्व करून बसलात, आता येशूचा अनुभव घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग ह्या माणसाने देवावरती विश्वास ठेवला, यांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं. काल त्यांनी फोन केला की पास्टर या 1.5 वर्षात लॉकडाऊन मध्ये देवाने मोठा चमत्कार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर ज्याच्याकडे सायकल नव्हती, आमच्याकडे 2 व्हीलर आली, Yes. स्वतःची पिकअप गाडी आली, माझे सर्व घर धान्याने भरलेलं आहे, माझं जीवन आनंदी आहे. Yes. आणि सगळ्यात जास्ती तारणारा देव मला मिळालेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बलिवार बाकीच्या गोष्टी काही महत्वाच्या नाहीये. जर येशू ख्रिस्त तुम्हाला मिळाला तर आशीर्वाद तुमच्या मागे पळणार, आमेन. जीवन तुझं असेल, सामर्थ्य तुझं असेल, तू या जगामध्ये तृप्त असशील आणि रिकामा नसशील. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढचं वचन. ऐका देवाचं वचन 7 आणि 8 वचन वाचूया. तो दुबळ्याला धुळीतून उठवतो, तो दरिद्र्याला उकिरड्याहून उचलतो, ते यासाठी की आपण त्याला अधिपतींच्या बरोबर, आपल्या लोकातल्या अधिपतींच्या बरोबर बसवावे. तो वांझेला घर करीन, लेकरांची हर्षिताई करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते की तो लेकरांना, वांस जी आहे जिला लेकरू नाहीये, देव तिला लेकरांची आई हर्षभरीत आई करतो. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सिस्टर ब्रदर, तुम्ही जो संदेश ऐकत आहात, हा संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर हा असाच नाहीये. देवाने तुमची वेळ आशीर्वादाची आज ठरवलेली आहे. आमेन. देवाने आज तुम्हाला उकिरड्यान उचलायचं ठरवलेलं आहे. Yes. देवाने आज तुमचा प्याला भरायचं ठरवलेलं आहे. प्रभू येशूने आज तुमचं जीवन बदलण्याचं ठरवलेलं आहे. Yes, amen. पण हे तुझ्या हातात आहे सिस्टर, हे तुझ्या हातात आहे की तू देवाचं ऐकायचं का देवापासून लांब पळायचं का देवाच्या जवळ यायचं, हे तुझ्या आशीर्वाद हातात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांनी आपल्या जीवनाची चेष्टा केलेली आहे. अनेक लोक म्हणतात मी जन्मलो असाच आणि असाच मरणार. मग देव काय नाही करू शकत का? कारण की बायबलमध्ये लिहिलंय की देवाने तुझ्या हातात निवड ठेवलेली आहे. तुझ्या हातामध्ये समोर चांगलं आणि वाईट ठेवलेलं आहे. तुला निवडायचं आहे. प्लीज, काय लोक म्हणतात नसीब का खेळ आहे. नो ब्रदर, बायबल नाही सांगत नसीब का खेळ आहे. बायबल सांगतं की शैतानाचा खेळ आहे. शैतान लोकांना खाली पाडणार आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल सांगतं की एक दिवशी शैतान देवाच्या उपस्थितीमध्ये आला आणि तो म्हणला योबाकडे पहा. योब जो आहे तो अत्यंत धनवान आहे. देव म्हणला योब माझा नीतिमान माणूस आहे, तो धनवान आहे, तो अत्यंत श्रीमंत आहे, मी त्याला आशीर्वाद दिलाय. शैतान काय म्हणला, हे प्रभू तू त्याच्या बाजूनी सर्व कोंपण ठेवलेलं आहे. Yes. तू त्याच्या हाताला यश दिलेलं आहे, तू त्याला उंच केलेलं आहे. बायबलमध्ये लिहिलंय ज्यावेळेस देव म्हणला ओके योब मला नाकारणार नाही. पण बायबल सांगते ज्यावेळेस शैतानाने योबाला हात लावला, एका दिवसात त्याला रिकामं केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया योब याचा पहिल्या अध्यायामध्ये आपण येऊया. ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया. योब याचा पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत. वाचूया प्रभूचं वचन की प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे. योब याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण येऊया. ऐका देवाचं वचन म्हणजे तुम्हाला कळेल की देव आपल्या लोकांशी काय बोलत आहे. 9 आणि 10 वचन. योब पहिला अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये आपण आहोत. प्रेज द लॉर्ड. वाचूया. तेव्हा सैतानाने परमेश्वराला उत्तर देऊन म्हटले, योब देवाचे भय फुकट धरतो काय? फुकट धरतो काय? तू त्याच्या सभोवती व त्याच्या घरासभोवती व जे काही त्याचे आहे त्या सभोवती चहूकडे कुंपण घातले नाहीस काय? तू त्याच्या हातांच्या कामाला आशीर्वाद दिला. हा, तू त्याच्या हाताच्या कामाला आशीर्वाद दिला. पाल. देव तुमच्या हाताच्या कामाला काय देतो? आशीर्वाद. पण मी तुम्हाला ह्याच्यासाठी हे नाही सांगत. मी योबाविषयी काय बोलतोय की रिकामा करणारा कोण आहे आणि भरणारा कोण आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल पुढे सांगतो वाचूया. म्हणून त्याचे धन देशात वाढले आहे. आमेन. देवापा तुझे आशीर्वाद योबावरती आहे म्हणून त्याचं धन देशामध्ये वाढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देवाची तुमच्याविषयी योजना सिस्टर. यस. पहा ब्रदर, पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना हे कळत नाहीये. त्यांना वचन नाही ऐकायचं.
त्यांना नाही ऐकायचं, पण जे लोक देवाचं ऐकतात, वचन ऐकतात, बायबलमधील त्यांचं कल्याण होतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की ज्यावेळेस थोडा वेळ देवाने आपला हात काढला, शैतानाने काय केलं ऐका. प्लीज वाचूया, प्लीज वाचूया 12 वचन. आणि परमेश्वराने सैतानाला म्हटले, पहा, जे सर्व त्याचे आहे ते तुझ्या हाती आहे. योवाला मात्र तू आपला हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला. 13 वचनाचं सांगतं, वाचूया. आणि एक दिवशी असे झाले की त्याचे मुलगे व त्याच्या मुलीही आपल्या वडील भावाच्या घरी जेवीत व द्राक्षरस पीत होत्या. तेव्हा एक निरोप्या योवाकडे येऊन म्हणाला, बैल नांगरीत होते व गाढवे त्यांच्याजवळ चरत होती, आणि शबाई लोकांनी दरोडा घालून त्यांना हरून नेले, आणि गडी त्यांनी तलवारीच्या धारेने ठार मारले, आणि तुला वर्तमान सांगायला मी मात्र एकटा सुटून आलो आहे. तो बोलत असताच दुसरा येऊन म्हणाला, देवाच्या अग्नीने आकाशातून पडून मेंढरांना व गड्यांना जाळून नष्ट केले आहे, आणि तुला वर्तमान सांगायला मी मात्र एकटा सुटून आलो आहे. तो बोलत असताच आणखी तिसरा जण येऊन म्हणाला, खासद्यांनी 3 टोळ्या केल्या आणि उंटावर दरोडा घालून ते हरण करून नेले आहे, आणि गड्यांच्या तलवारीच्या धारेने ठार मारले आहे. गड्यांना तलवारीच्या धारेने ठार मारले आहे, आणि तुला वर्तमान सांगायला मी मात्र एकटा सुटून आलो आहे. 18 वचन. तो बोलत असताच आणखी दुसरा येऊन म्हणाला, तुझे मुलगे आणि तुझ्या मुली आपल्या वडील भावाच्या घरी जेवीत व द्राक्षरस पीत होत्या, आणि पहा, रानातून मोठा वारा आला आणि घराच्या चोहो कोपऱ्यास लागला. तेव्हा ते त्या तरुणांवर पडले आणि ती मरून गेली आहेत, आणि तुला वर्तमान सांगायला मी मात्र एकटा सुटून आलो आहे. बायबल सांगते एकामागे एक वाईट बातमी योबाला मिळाली. का शैतानाने त्याला हात लावला होता. मी लोकांना नेहमी सांगतो, प्लीज शैतानाच्या हातात येऊ नका. प्लीज देवाच्या हातामध्ये या, कारण देवाचा हात तुला आशीर्वाद करणारे, जीवन देणारे, सार्वकालिक जीवन देणारे, आणि तुला उंच करणारे आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्लीज हे शेवटचे दिवस आहेत. येशू लवकर येणार आहे. आज जे जगात संकट आहे ते देवापासून नाहीये. जर देवापासून असतं तर एक काही माणूस राहिला नसता, पण जर देवापासून नाहीये हे शैतानापासून आहे. म्हणून तर आज लोकांना नाश शैतान करत आहे. पण प्रेज गॉड की आज येशू जीवन द्यायला आणि भरपूर जेवण द्यायला तयार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये की एकामागून एक वाईट बातमी त्याच्या जीवनात आली. आणि बायबल सांगतो योब आपल्या जन्माच्या दिवसाला शाप देऊ लागला. योब म्हणला, वाय का मी जन्मलो, का माझं नशीब. पण असं नव्हतं. बायबल सांगते एक दिवशी देवाने त्याचे डोळे उघडले आणि त्याला कळालं, हे जर या संकटात मी देवाकडे वळालो आणि देवाकडे आपले हात उंच केले आणि देवाला म्हणलं की प्रभू परत एकदा मला उंच कर. जर तुम्ही योब याचा 42वा अध्याय काढला, माझ्याकडे वेळ कमी आहे पण मी लवकर जाईल. योब याच्या 42वा अध्यायामध्ये आपण येऊया. ऐका प्लीज, वाचूया योब याचा 42वा अध्याय पहिल्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. वाचूया. मग योब परमेश्वराला उत्तर देऊन म्हणाला, तू सर्व काही करायला समर्थ आहेस. यस देवापा, तू सर्व काय करायला समर्थ आहेस. काय वचन आहे पा, तू सर्व काय करायला समर्थ आहेस. सिस्टर अँड ब्रदर, आज तोच देव तुझ्या जीवनात सर्व काय करायला समर्थ आहे. आमेन. असं म्हणू नको की सगळं काय संपलेलं आहे. असं म्हणू की पास्टर माझं तो वय झालंय पण मी केव्हा सुख पाहिलं नाही. असं म्हणू की पास्टर मी या जगातला सर्व अनुभव घेतलाय पण कोणी माझी मदत करणार नाही. असं बोलू नको. आज देवाकडे फिर आणि म्हण की प्रभू येशू तू सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. आमेन. आणि जर तू देवाच्या बाजूने बोलू लागला, जर तू देवावरती विश्वास ठेवू लागला ज्याचं नाव प्रभू येशू आहे, तर बायबल पुढे असं लिहिलंय. वाचूया. आणि तुझ्या कोणत्याही योजनेचा प्रतिबंध करणे शक्य नाही हे मी जाणतो. हा जो ज्ञानशून्य शब्दांनी मसलत गुप्त ठेवतो तो कोण आहे. तर जे मी समजलो नाही ते आणि ज्या अद्भुत गोष्टी माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहेत, ज्या मला ठाऊक नव्हत्या त्याही मी बोललो आहे. मी तुला विनंती करतो, तू ऐक, म्हणजे मी बोले. मी तुला विचारीन आणि तू मला प्रगट कर. मी तुझ्याविषयी कानाने ऐकले होते परंतु आता माझा डोळा तुला पाहतो. हालेलुया. हालेलुया. ना पुढे असलेले 16व्या वचनामध्ये म्हणून मी स्वतःला तुच्छ लेखतो आणि धूळ व राख यावर बसून पश्चाताप करतो. योबाला कळालं की माझं नशीब नाही. मी देवाकडे पाहून देवा माझ्या जन्मदिवसाला शाप नाही देणार, पण माझं हृदय मी देवाकडे वळवेल. मी देवाकडे हाक मारेल. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत सर्व काय वाईट तुझ्या मार्गात असेल, आतापर्यंत काही चांगलं नसेल,
आजपासून चांगलं सुरुवात व्हायचा दिवस आहे आणि येशू ख्रिस्त तुझी सुरुवात करू शकतो. तुझा प्याला परत एकदा भरून वाहणार. तुझ्या जीवनाचे दिवस हित आणि प्रेम द्या तुझ्या मागे चालतील. हालेलुया. हालेलुया. आय सेड हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं योबाला कळलं की मी देवाकडे वळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाकडे वळता तो आपला बाप आहे, तो आपला तारणारा देव आहे. आणि असं लिहिलंय, प्लीज वाचूया 9व्या वचनामध्ये, योब 42:9. मग अलिफस तेमानी व बिल्दद शुही व सोफर नमाथी यांनी जाऊन परमेश्वराने त्यास आज्ञा पिले तसे केले आणि परमेश्वराने योबाला मान्य केले. 100% देव तुम्हाला मान्य करणार आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपल्या लोकांच्या विरुद्ध नाहीये. देव त्याच्या लेकरांसाठी सर्व काही करणार आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, तो धनवान असताई दरिद्री झाला का, जेणेकरून त्याने त्याच्या दारिद्र्यात तुला धनवान करावं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी मी ऐकलं की पास्टर, एक मुलाचा वडील अत्यंत दारू पिणारा होता, अत्यंत वाईट मार्गात जगणारा होता. पण या बापाचं हृदय आपल्या मुलासाठी होतं, प्रचंड हृदय होतं. मे बी हा एकुलता एक मुलगा असेल. आणि हा बाप काय करायचा की ज्या लोक येऊन सांगायचे की तुझा मुलगा इथे पडलेला आहे, तुझा मुलगा दारू पीत तिथं पडलेला आहे, तुझा मुलगा गटरीत पडलेला आहे, हा बाप धावत जायचा. हा बाप त्याला उचलायचा, घरी आणायचा आणि त्याला परत एकदा स्वच्छ करायचा, त्याला समजून सांगायचा आणि त्याला म्हणायचं, बाळा ते करू नको. प्रत्येक वेळा ज्या वेळा बाप ही बातमी ऐकायचा, त्या घाणीकडे, त्या दारूच्या दुकानात जिथं तो पडलेला आहे तिथं पळत जायचा आणि आपल्या लेकराला घेऊन यायचा. का? त्याचं लेकरू त्याला घाणीत नको होतं, त्याचं लेकरू त्याला पापात नको होतं, त्याचं लेकरू त्याला दारूच्या व्यसनात नको होतं. म्हणून बापाचं हृदय आपल्या मुलासाठी पळायचं. बिलीवर, जसं इमॅजिन, जगातल्या बापाला जर एवढं कळतं की माझं लेकरू दारूमध्ये, घाणीमध्ये, पापामध्ये, नाशामध्ये, मरणामध्ये नसावं, म्हणून तो पळतोय त्याला पकडायला आणि त्याला घरी आणायला. तोच देव ज्याने माणसाला बनवलं, त्याला कसं काय आवडेल तू शापात असलेलं, त्याला कसं काय आवडेल तू पापात जगलेलं, त्याला कसं काय आवडेल की तुझ्या जीवनामध्ये पूर्णपणे आजार आणि त्रास असलेले. तो धावून येणार नाही का? बायबल सांगतं की देवाने जगावर प्रेम केलं आणि तो जगासाठी धावून आला. आंदोलला माझं बाळ पडलेलं आहे, भले त्याचे कपडे घाण आहे, पण बाप म्हटला मी त्याला उचलेल, माझे कपडे घाण होऊ द्या, पण माझं लेकरू घरी आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, ज्याने पाप जाणलंच नाही त्याला त्याने आम्हा करता पाप असे केले. येशू माणसासाठी पाप झाला का, जेणेकरून तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये देवाचं न्याय पण व्हावं. येशू ख्रिस्त आपल्यासाठी शाप झाला जेणेकरून तुम्हाला मला आशीर्वाद मिळावे. कारण देवाचा नियम ठरलेला होता, जो जीव पाप करेल तो नक्की मरेल. आणि देव नियम नाही बदलू शकत, कारण देव खरा आहे. पण बायबल सांगतं दुसऱ्या बाजूला प्रेम देवाचं ओढत होतं. देवाचं प्रेम शांत बसलं नाही. देव म्हणला, ओके मी नियम ठरवलाय, आता मी तो नियम माझ्यावरती घेईल, मी ते शाप माझ्यावरती घेईल, मी ते आजार माझ्यावरती घेईल. का? माझं लेकरू गटरीत नाही पाहिजे, माझं लेकरू घरामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतो तो खाली आला. आणि जर तुम्ही प्लीज कृपा करून वाचलं गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि प्लीज 14, 13 आणि 14 वचनामध्ये आपण येऊया. वाचूया देवाचं वचन. गलतीकरास पत्र 3रा अध्याय 14 आणि 15 वचन. ऐकूया देवाचं वचन, प्लीज वाचूया. गलतीकरास पत्र 3रा अध्याय आणि प्लीज 13 आणि 14 वचन वाचूया. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शाप पात्र होऊन, बायबल सांगतं ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शाप पात्र होऊन, शाप पात्र होऊन, जो बाप चांगला होता पण दारुड्या मुलासाठी त्याचं नाव देखील खराब झालं, त्याचे कपडे त्याला उचलताना खराब झाले, त्याप्रमाणे येशू ख्रिस्त बायबल सांगतं ज्याने पाप जाणलेच नाही तो पापी झाला. जो शापित नव्हता, जो आशीर्वादाचा उगम, तो आपल्यासाठी शाप झाला. प्रेज द लॉर्ड. वाचूया सिस्टर. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शाप पात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हा सोडवले. बायबल सांगतं की जो नियम ठरवला होता त्या शापापासून येशूने आपल्याला सोडवले. प्रेज द लॉर्ड. ना पुढचं वचन. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असे लिहिले आहे, यासाठी की अब्राहमाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये राष्ट्राच्या लोकांना मिळावा. 100%. या पुढे. असा की आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे. विश्वासाच्या द्वारे. आज फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. येशू माझ्या ठिकाणी आला, माझ्यासाठी मेला,
माझ्यासाठी शापित झाला, तो पुन्हा उठवला गेला, आणि जर आज मी त्याच्यावर विश्वास ठेवला तर बायबल सांगतं माझा प्याला भरून वाहणारा आहे. आमेन. सार्वकालिक जीवन तुझं असेल. Yes. तू जिवंत देवाचं लेकरू असशील. Amen. शाप तुझ्यावर नसेल. Yes. शैतान तुझ्या विरुद्ध उभा राहू नाही शकत. पण बायबल मध्ये लिहिलंय की अब्रामाचे आशीर्वाद जे देवाने अब्रामाला दिले, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. Amen. मी तुला वाढवीनच वाढवील. Yes. तो देव आज तुझ्यावरती तो आशीर्वाद ओतणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योबाला हे कळालं, आणि बायबल सांगतं त्यावेळेस योब देवाकडे फिरला. वाचूया योब शेवटचे वचन, योब याचा 42वा अध्याय, आणि प्लीज 10व्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. योब याचा 42वा अध्याय आणि 10व्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. आणि योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने त्याचे पाडावपण दूर केले, आणि जे काही पूर्वी योबाचे होते त्याच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिले. दुप्पट मिळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतानाने योबाला खाली केलं, शून्य केलं. देवापाने त्याच्या पहिले जे आशीर्वाद होते त्याच्या दुप्पट आशीर्वादाने भरलं. आमेन. हा जिवंत देव आहे ब्रदर. यस. हा तारणारा देव आहे सिस्टर. हा तुझ्यावरती प्रेम करणारा देव आहे ब्रदर. आत्महत्या करू नको, शैतानाचं ऐकू नको, व्यभिचारात जगू नको, पाप तुझ्या मालकीचं नसावं, तू पापाच्या मार्गावर चालू नको. देवाने तुझ्यासाठी नीतिमानाचा मार्ग तयार केलाय. यस. आमेन. आशीर्वादाचा मार्ग तयार केलाय, जीवनाचा मार्ग तयार केलाय, आणि तो येशू ख्रिस्त मार्ग आहे. यस. आमेन. जीवन आहे आणि सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज हे शेवटचे दिवस आहे. ऐका देवाची वाणी. तुम्ही नक्की वाचवले जाणार. आमेन. तुम्ही नक्की तारले जाणार. तुम्ही नक्की सोडवले जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल पुढे सांगतो, वाचूया. तेव्हा त्याचे सर्व भाऊ व त्याच्या सर्व बहिणी व जे सर्व पूर्वी त्याच्या ओळखीचे होते तेही त्याच्याकडे आले, आणि त्याच्या घरात त्याच्या बरोबर जेवले, आणि जे अरिष्ट परमेश्वराने त्याच्यावर आणले होते त्या सर्वांविषयी त्याने त्याच्याकरिता शोक केला व त्याचे सांत्वन केले, आणि प्रत्येकाने त्याला एक केशिता नावाचे नाणे दिले, आणि प्रत्येकाने त्याला एक सोन्याची अंगठी दिली. ना बायबल सांगतं 12 वचनात, वाचूया. याप्रमाणे परमेश्वराने योबाची शेवटली स्थिती त्याच्या पहिल्या स्थितीपेक्षा अधिक आशीर्वादित केली. हालेलुया. हालेलुया. पहिला जो योब होता आशीर्वादित, शैतानाला वाटलं की मी त्याला खाली करेल आणि योब रिकामाच राहील, योब असाच मरेल. पण योबाला कळालं जर शैताने मला रिकामं केलंय तर देव पहिल्यापेक्षा दुप्पट मला आशीर्वाद देणारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, आज तुझी परिस्थिती शैतानाने अशी योबासारखी केली असेल, तुला दुप्पट देव देणार आहे. आमेन. तुला देव उकिरड्यान उचलणार Yes, आहे. amen. देव तुला उंच करणार आहे. यस, अनुभव घेऊन पहा येशू किती चांगला आहे. आमेन. बायबल सांगतं योबाला परत लेकरं झाले, योबाला परत मुलांनी मुली झाल्या. वाचूया, ऐका देवाचं वचन. कारण त्याला 14,000 मेंढरे व 6,000 उंट व 1,000 बैलांच्या जोड्या व 1,000 गाढवे होती, आणि त्याला 7 मुलगे व 3 मुली झाल्या. आणि त्याने पहिलीचे नाव यमिमा, दुसरीचे नाव कसिया, तिसरीचे नाव केरेन हप्पुक ठेवले. आणि सर्व देशात योबाच्या मुलासारख्या सुंदर कोणी बाया नव्हत्या, आणि त्याच्या बापाने त्यांना त्यांच्या भावामध्ये वतन दिले. आणि 16 वचन असं सांगतं, आणि यानंतर योब 140 वर्ष वाचला, आणि त्याने आपले मुलगे व आपल्या मुलांचे मुलगे 4 पिढ्यांपर्यंत पाहिले. मग योब म्हातारा व पूर्ण वयाचा होऊन मरून गेला. आमेन. शैतानाला किती पश्चाताप झाला असेल, मी का योबाला हात लावला. योब पहिला तर एक पटीने आशीर्वादित होता, पण ज्यावेळेस तो देवाकडे वळाला, बायबल सांगतो तो 140 वर्ष जगला. Yes. आणि त्याने 4 पिढ्या पाहिल्या आणि दुप्पट आशीर्वाद मिळाले. Yes, amen. तोच आशीर्वाद आज येशूच्या नावात तुम्हाला मिळणार आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज कृपा करून ऐका. आम्ही देवाच्या उपस्थितीत बसून येणारे लोक आहोत. जे प्रभू सांगेल तेच आम्ही तुमच्याशी बोलू. Yes, amen. जे देवाचा आत्मा सांगेल तोच तुमच्याशी बोललं जाईल. आज प्लीज देवाकडे वळा. वेळ कमी आहे ब्रदर, येशू लवकर येणार आहे. वेळ आली की आपल्या देवाकडे आपण वळावं. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. माणूस जनावरापासून नाही बनवला, माणसाला बनवणारा देव आहे, Yes, amen. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. Amen. तुमची इच्छा आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी. Yes. या आपल्या जागेवरती उभे राहा, या आपल्या जागेवरती उभे राहा. Lord. आज त्यांनी ऐकलं पिता, Yes. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. Yes, Lord. आज त्यांचा नवीन जन्म झाला म्हणून धन्यवाद. Thank you, Jesus. शैतान आता तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. Amen. Amen. त्यांना देवाने काळोखाच्या सत्तेतून काढलंय Yes. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. Amen. निघून जा शैतान त्यांच्या जीवनातून, Yes. प्रभू येशूच्या नावात. Amen. Jesus. फादर,
आज येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. Yes, Lord. पवित्र आत्म्याने, Yes, Jesus. कृपेने, दयेने, Yes. प्रीतीने Yes. आणि तुझ्या वचनाद्वारे. Yes, Lord. फादर, येशूच्या नावात आज मी त्यांच्या आजारांसाठी प्रार्थना करत आहे. Yes, Jesus. राईट नाव ज्यांनी जिथे कुठे हात ठेवले Yes. त्या ठिकाणचे कॅन्सर मी येशूच्या नावात नाश करतो. Amen. ब्लड प्रेशर निघून जा येशूच्या नावात. Yes. हृदयातील ब्लॉकेज येशूच्या नावात निघून जा. Yes. हृदय विकार येशूच्या नावात बरा हो. Yes. Jesus. लॉर्ड राईट नाव सगळा करोना रोग, Yes. करोना रोगचे सिम्पटम्स, Yes, Lord. सर्दी, खोकला, ताप, Yes, गळ्यातील yes, त्रास, yes, Lord. अशक्तपणा, Yes, ऑक्सिजन प्रॉब्लेम Yes, Lord. येशूच्या नावात आम्ही नाश करत आहे. नाश करतो प्रभू येशूच्या. देवाच्या लोकांनो, येशूच्या नावात पूर्णपणे बरे व्हा. Amen. लॉर्ड, मी प्रत्येक शरीरातल्या वेदना नाश करतो Yes, येशूच्या नावात. Lord Jesus. सगळ्या गाठी वितळल्या जा येशूच्या नावात. Yes, Lord. रक्त शुद्ध हो येशूच्या नावात. Yes, Lord रक्त Jesus. वाढलं जा 14 पॉईंट येशूच्या Yes, नावात. yes, Lord Jesus. लॉर्ड राईट नाव त्यांच्या हाडांमधले त्रास, त्यांच्या मांसातील त्रास, Yes, Lord. लॉर्ड त्यांच्या डोळ्यातील, कानातील आजार, Yes, yes, अंधेपणा, बहिरेपणा Yes. येशूच्या नावात निघून जा. निघून जा प्रभू येशूच्या नावामध्ये. सगळा पॅरालाइज येशूच्या नावात मी नाश करत आहे. Yes, Lord Jesus. कुष्ठरोग शुद्ध हो येशूच्या नावात. Yes, Lord Jesus. गुपित आजार बरे हो येशूच्या नावात. Yes, Lord Jesus. किडन्या बऱ्या हो येशूच्या नावात. Yes, Lord Jesus. पूर्ण लिव्हर बरे हो येशूच्या नावात. Yes, Lord Jesus. सगळ्या लंग्स आणि फुफ्फुस बरे हो येशूच्या नावात. Yes, Lord Jesus. ऑक्सिजन लेवल वाढली जा येशूच्या नावात. Amen. Amen. प्रभू जे Yes. फादर जे अशक्त आहेत त्यांच्या शरीरात शक्ती व्हायला चालू हो. Amen. जे उठू शकत नाही उठायला लागा येशूच्या नावात. Yes, Lord Jesus. ज्यांचे हातपाय चालत नाही चाला येशूच्या नावामध्ये. Yes. फादर, Thank you, Jesus. जे लोक संकटात आहे, Yes, Lord. ज्यांना शैतानाने रिकामं केलंय, Yes, Master. आज ते भरले गेलेत. Amen. कारण तू आमचे आजार आणि शाप घेऊन गेला. Jesus. आत्मिक आशीर्वाद Yes, Lord. देवाप्पा तुझ्यापासून आत्मिक आशीर्वाद, Yes, Lord. शारीरिक आशीर्वाद, Yes, Master. बौद्धिक आशीर्वाद, Yes, Jesus. आर्थिक आशीर्वाद Yes, Lord. येशूच्या नावात त्यांच्यासाठी आम्ही स्वीकार